तर नाचता येईना अंगणवाकडं उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला होता। त्यांनीच निर्णयावर सह्या केल्या होत्या। हिंदीच्या मुद्द्यावर गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। मी सांगतो की नाचता येईना अंगणवाकडं जो प्रकार आहे हा तसा त्याचा झालेला आहे। कोण कुठे शिकलं, कोण काय शिकलं, कोण काय नाही शिकलं, मला वाटतं उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला। आपल्याला कल्पना आहे, सगळे पेपर आपल्या समोर आहेत। कॅबिनेटमध्ये त्यांनी निर्णय घेतला, समिती त्यांनी डॉक्टर माशेलकरच्या अध्यक्षांनी नेमली, त्यांनीच त्याच्यावर सह्या केलेल्या आहेत। पण मला वाटतं ते कुठे काही वाचत नव्हते, काही बघतही नव्हते। तर न वाचता न बघता तुम्ही हिंदी सक्तीची केली आणि आता आमच्या नावाने बोंबा मारतात, म्हणजे मला ते कळतच नाही। तुम्ही कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या प्रोसिडिंग दाखवतो, कॅबिनेटचं ते मिनिट्स दाखवतो, कोणी सह्या केल्या आहेत। त्यांनी तर हिंदी सक्तीची केली होती। आम्ही तरी म्हटलं की बाबा हे ऑप्शनल ठेवू देवेंद्रजी आता जी आर काढताना, पण त्यांनी सक्तीची केलेली होती। मग त्यावेळेला ते झोपलेले होते का? आणि आता आम्ही जी आर काढला तर एवढा बोंबा चाललेल्या आहेत, त्या फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून BMCच्या हा त्यांचा एक शेवटचा प्रयत्न चाललेला आहे। कोणती भाषा ऑप्शन घ्यायची, कोणती कंपल्सरी? मराठी कंपल्सरी आमच्याकडे मराठी ही कंपल्सरी केलेली आहे, सक्तीची आहेत आमच्याकडे ती भाषा, ती आपलीच आहे। आणि त्याबरोबर हिंदी भाषा ही आम्ही ऑप्शनल केलेली आहे इंग्रजीनंतर। कोणाला जो ज्या ज्या राज्यातला असेल ज्याला ती भाषा शिकायची तर तो शिकू शकतो, साधं गणित आहे। पण विनाकारण आता फक्त निवडणुकासमोर आपल्याला आता कुठे थारा राहिलेला नाही, आपल्या मागे कोणी राहिलेलं नाही, आणि म्हणून त्यांची आता शेवटची धडपड चाललेली आहे ती BMCसाठी।